आपल्याकडे लग्न झाल्याची सर्वात मोठी पावती म्हणजे मंगळसूत्र. मंगळसूत्राला सौभाग्याचं लेणं असं का म्हणतात? मंगळसूत्र म्हणजे काळे मणी, सोन्याचे मणी आणि दोन वाट्या असं नाही, तर त्यातही गहन अर्थ आपल्या शास्त्रात सांगितला आहे. आपल्या विवाह पद्धतीत मंगळसूत्र बंधन हा विधी असतो. जेव्हा वर वधूच्या गळ्यात मंगळसूत्र बांधतो त्यावेळी आपल्या इष्टदेवतेचे स्मरण करून मांगल्ये तंतुनानेन मम जीवन हेतुना कंठे बदनामी असे म्हणतात. याचा अर्थ आहे, हे पतिव्रते, पतीच्या जीवनाला कारण असे हे मंगळसूत्र मी तुझ्या गळ्यात बांधतो आहे. तू माझ्यासह सुखाने संसार कर. मंगळसूत्राला संस्कृतमध्ये मांगल्य तंतू असेही म्हणतात. यात 2 पदरी दोऱ्यात काळे मणी गुंफलेले असतात. मध्यभागी 4 छोटे मणी आणि 2 लहान वाट्या असतात. एक पती तर दुसरी पत्नीकडील असते. 2 दोरे म्हणजे पती पत्नीचे बंधन. 4 काळे मणी म्हणजे धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ असा अर्थ आहे. अध्यात्मात असे सांगतात की मंगळसूत्राच्या 2 वाट्यामध्ये एक वाटी शिवाची तर दुसरी वाटी शक्तीचे असे प्रतीक आहे. शिवशक्तीच्या बळावरच सासरच्या मंडळीचे रक्षण आणि सांभाळ करायचा असतो. 2 वाट्यांना गुंफणारी तार ही माहेरच्या कुलदेवीची उपासना सोडून आता सासरच्या कुलदेवीची उपासना करण्यासंबंधी हिंदू धर्माने दिलेल्या आदान प्रदानाचे प्रतीक आहे. तुम्ही पाहिले असेल की मंगळसूत्रात हळद आणि कुंकू भरलेलं असतं. त्यातही खास गोष्ट आहे, ती म्हणजे माहेरच्या वाटीत हळद तर सासरच्या वाटीत कुंकू भरलं जातं. त्यानंतर कुलदेवीचे स्मरण करून मंगळसूत्राची पूजा करतात आणि मग ते वधूच्या गळ्यात घालतात. मंगळसूत्राची लांबी पोटापर्यंत असावी. येथे अनाहत चक्राचे स्थान आहे. मंगळसूत्राच्या त्या वाट्या त्या अनाहत चक्राला स्पर्श झाल्या पाहिजेत. त्यामुळे स्त्रियांचे मन आणि चित्त शांत राहते. त्या चक्रामधून स्त्रीला आत्मिक शक्ती मिळते आणि त्याचा प्रभाव संपूर्ण घरावर पडतो. मंगळसूत्र अनेक राज्यात वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते, परंतु त्याचे महत्त्व सगळीकडे सारखेच आहे. तामिळनाडू आणि केरळ या प्रदेशात ताळी नावाचा एक सौभाग्य अलंकार वधूच्या गळ्यात बांधण्याचा प्रघात आहे. त्यावरूनच मंगळसूत्र बांधण्याची प्रथा सुरू झाली असावी असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. मंगळसूत्र सातवाहन काळापासून प्रचलित आहे. तेव्हा कनकदोर आणि कनकसर अशी नावं त्याला होती. पुढे यादव काळात ते कनकसूत्र आणि हेमसूत्र नावाने प्रचलित झालं आणि नंतर त्याचं नामकरण साज असं झालं, ज्यात कोल्हापुरी साज हा खूप लोकप्रिय झाला. त्यात मासा, कमळ, चंद्र, शंख, नाग, कासव, भुंगा अशी पदकं समोरासमोर जोडली गेली. मध्यभागी एक लोलक बसवण्यात आलं, त्यामुळे त्याला पानडी असंही म्हटलं जायचं. हे संपूर्ण सोन्याचं असायचं. मात्र दिवसेंदिवस सोन्याची किंमत वाढतच गेली, त्यामुळे निव्वळ सोन्याची जागा काळ्या मण्यांनी घेतली. हळूहळू या मंगळसूत्रात विविध प्रकार आले. त्यानुसार त्याला अंबरसा, आयतोळी, गंठा, गोफ, गाठले, पेंडे, पवते, पोत, गंठण, डोरले असेही शब्द ग्रामीण भागात रूढ आहेत. मंगळसूत्राला श्रीधन असेही म्हणतात. आपल्या पुराणात अनेक पतिव्रता महिलांच्या कथा सांगितल्या जातात. नको मज बिंदी, नको चंद्रहार, पुरे एक अलंकार मंगळसूत्र. गळ्यात मंगळसूत्र, गळा दिसे तालेदार, कंठ तुझा सुभेदार असे आपल्याकडे म्हटले जाते. आपल्या संस्कृतीत म्हणा किंवा लोकपरंपरेने स्त्रीची प्रतिमा पतीच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग करणारी अशी रेखाटली आहे. कुंकू, चुडा याप्रमाणे मंगळसूत्र हे सौभाग्याचं प्रतीक असून ते घालून पतीला दीर्घायुष्य लाभावे अशी प्रार्थना पत्नी सदैव करते. रामकृष्ण हरी.